तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे आणि आजच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, आपला हा जो घटक आहे, हा घटक पाहत असताना आपण पितृसत्ताक कुटुंब पद्धती असेल, मातृसत्ताक कुटुंब पद्धती असेल, त्यामध्ये हक्क पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये पुरुषांना काय हक्क आहे, मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये आणि पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना काय हक्क आहेत, या घटकावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने आपल्याला हा जो घटक आहे, हा घटक लिंग आधारित श्रमविभाजन या घटकावरती आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. आणि प्रश्नही खऱ्या अर्थाने इथं विचारला जातो, लिंग आधारित श्रमविभाजन. तर आज आपण या घटकावरती आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करूया. आणि हा जो घटक आहे, या घटकावरती एक प्रश्न विचारला जातो, परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये लिंग आधारित श्रमविभाजन कसं होतं, यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया. त्यानंतर त्या श्रमविभाजनाच्या पद्धतीमध्ये कसा बदल झाला, तो एक घटक बघूया. अशा दोन पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. मग लिंग आधारित श्रमविभाजन हा आजच्या लेक्चरचा विषय आहे. तर आपण जास्त वेळ न दवडता लेक्चरला सुरुवात करूया. बघा, लिंग आधारित श्रमविभाजन, आपण हा जो मुद्दा पाहतोय, श्रमविभाजन, हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून एक दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लिंग आधारित श्रमविभाजन पाहत असताना आपण इथं महत्वाचं काय बघा, पितृसत्ताक नाही मातृसत्ताक आणि 2 नंबरला पितृसत्ताक. या दोन घटकांचा आपण विचार केलेला आहे. श्रमविभाजन लिंगाच्या आधारे कसं आहे आणि मग सत्ता कोणाच्या हातात आहे. एक लक्षात ठेवा की आपण कुटुंबाचे प्रकार पाहिले, मग सत्तेच्या आधारावरती प्रकार पाहिले, पितृसत्ताक मातृसत्ताक, विवाहाच्या आधारावरती कुटुंब पाहिले आणि संख्येच्या आधारावरती कुटुंब पाहिले. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण संख्येच्या आधारावरती जी कुटुंब पद्धती आहे, संयुक्त कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती, यावरती आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण सत्तेच्या आधारावरती जे कुटुंब आहे, त्या घटकाच्या दृष्टिकोनातून आपण आता ही चर्चा करतो. कारण श्रमविभाजन तुम्हाला इथं पाहायला मिळतं. इथं श्रमविभाजनाच्या अनुषंगाने काय, स्त्री आणि पुरुष, इथं स्त्री आहे आणि इथं पुरुष आहे. स्त्री आणि पुरुषांचा विचार केला तर मातृसत्ताक कुटुंब पद्धती स्त्रियांना महत्व आहे, पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये पुरुषांना महत्व आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. पण श्रमविभाजन त्या ठिकाणी दुय्यम स्थान कोणाला आहे, त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणचं श्रमविभाजन कसं होतं हे आपल्याला, लिंगाच्या आधारावरती श्रमविभाजन आपला अभ्यासक्रमाचा घटक आहे. तर आपण सुरुवात करत असताना आपण पितृसत्ताक कुटुंब पद्धती ज्याला म्हणतो, या पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार आहोत. म्हणजे आजच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून जर विचार केला की पितृसत्ताक कुटुंब पद्धती याची वैशिष्ट्य काय हे आपण बघितलेलं आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. त्या वैशिष्ट्यावरती पितृसत्ताक कुटुंब पद्धतीची काय त्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणजे पुरुषांच्या नावाने मनुष्य चालणार, कुटुंबाचा प्रमुख पुरुष असणार, त्यानंतर संपत्तीचा अधिकार पुरुषाकडे असणार आहे. परंपरागत समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण त्यावरती चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय आहे, पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये लिंगावर आधारित श्रमविभाजन कसं होतं, मग या ठिकाणी आपण एका एका मुद्द्याचा थोडक्यामध्ये विश्लेषण करूया. त्याचं कारणाचं एकमेव असं आहे की पितृसत्ताक कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये पाहत असताना त्या ठिकाणी मी बऱ्यापैकी विश्लेषण केलेलं आहे. परत रिपिटेशन जास्त करण्याची गरज नाही. मग प्रश्न इथे विचारला जाणार आहे, प्रश्न जर इथे विचारला जाणार आहे त्या जरा थोडं सविस्तर घेऊया. मग एक लक्षात ठेवा की पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे, मग या ठिकाणी श्रमविभाजन कशा स्वरूपाचं होतं. मग आपण श्रमविभाजन पाहत असताना स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचं आपण बघतो. मग मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो काय की एक लक्षात ठेवा, सत्ता
संपत्ती, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि अधिकार. ही जी गोष्टी आहेत ह्या समाज व्यवस्थेमध्ये तुमचा काय सामाजिक, ज्याला म्हणतात सामाजिक दर्जा ठरवतात. आणि मग ज्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या 4 गोष्टी आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचा समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक दर्जा त्यांचा तरी ठरलेला आहे. मग भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करता पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा जर विचार केला आपण, तर महत्वाचं काय सामाजिक दर्जा, सामाजिक सामाजिक क्षेत्र असेल. या सामाजिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये काय वेगळं होतं हे आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये बघायचं. आता सामाजिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये दर्जा कोणाला होता पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं. इथं महत्वाचं काय, इथं पुरुषांनाचा काय, पुरुषांचा दर्जा. दर्जा इथं उच्च आहे. इथं स्त्रियांचा कसा आला, कनिष्ठ आला. कनिष्ठ म्हणजे दुय्यम दर्जा. एक लक्षात ठेवायचं सामाजिक दृष्टिकोनातून. मग सामाजिक दृष्टिकोनातून जर मग सामाजिक क्षेत्र म्हटलं की सामाजिक आलंच आलं, पण आर्थिक आलं, राजकीय आलं, सांस्कृतिक आलं, धार्मिक आलं. समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला पुरुषांना जास्त महत्व होतं. मग स्त्रियांचं काय आहे, मग इथं लिंगावर आधारित श्रमविभाजन आहे. मग स्त्रियांचं कार्य जे आहे, स्त्रियांचं कार्य, इथं स्त्रियांचं कार्य काय, सेवा गृहीत धरल्या जायचे, कुटुंबाची सेवा. काय महत्वाचं इथं, महत्वाचं कुटुंबाची सेवा. स्त्रियांचं कार्य हे कुटुंबाची सेवा. आणि मग इथं महत्वाचं काय असेल, चूल आणि मूल. मग तिला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा काय आहे, दुय्यम स्थान होतं. धार्मिक क्षेत्रामध्ये दुय्यम स्थान होतं, सामाजिक क्षेत्रामध्ये महत्वाचा दुय्यम दर्जा होता. स्त्रियांचं कार्य काय, कुटुंबाची सेवा, हेच तेवढं तिचे स्त्रियांचं कार्य होतं. आणि महत्वाचं काय असेल, सार्वजनिक जीवन ज्याला म्हणतात, सार्वजनिक जीवन, सामाजिक, राजकीय असेल, कोणतंही असेल, सार्वजनिक जीवन जे आहे स्त्रियांचं, आपण स्त्रियांच्या संदर्भात बोलतोय बघा. श्रमविभाजन इथं काय, पुरुष आणि स्त्रियांचा तुलना करतो, आपण स्त्रियांच्या संदर्भात बोलतोय. मग सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय, जीवनामध्ये बघा, सार्वजनिक ज्याला म्हणतात, मग सार्वजनिक क्षेत्रामध्ये मग कुटुंबाचं नेतृत्व, जर कुटुंब प्रमुखाच्या आधारे कुटुंब व्यवस्था चालते, मग स्त्रियांचा दुय्यम दर्जा आहे. मग इथं सार्वजनिक स्त्रियांचा काय आहे, कमी सहभाग होता. म्हणजे पाठीमागे ज्याला म्हणायचे की बैठक रूम जे असायचे ग्रामीण भागामध्ये, तर ग्रामीण भागामध्ये बैठक रूमच्या अगोदर सगळ्यात पडदा असायचा, स्त्रियांना पुढे येऊच दिल्या जात नव्हतं. सगळं नेतृत्व, सगळे निर्णय जे आहे ते पुरुषच घ्यायचे. मग कुटुंब प्रमुखाच्या आधारे आपण बघितलं संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबाचा प्रमुख काय, वडील असायचे, पुरुष असायचा, आणि अशा पद्धतीने ते सत्ता चालायचे कुटुंब पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये. मग स्त्रियांना इथं महत्वाचं काय, सार्वजनिक कार्यामध्ये स्त्रियांचा सहभागच कमी असायचा. आणि मग सार्वजनिक कार्यामध्ये स्त्रियांचा सहभाग कमी असायचा. मग इथं महत्वाचं काय, स्त्रियांना दुय्यम दर्जा. मग स्त्रियांना दुय्यम दर्जाचा अर्थ काय आहे, मग इथं महत्वाचं काय, स्त्रियांना दुय्यम दर्जा, चूल आणि मूल याच्यापैकी काय. मग समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार होते. मग मनुस्मृती असेल, त्या माध्यमातून सांगितलेले विचार असेल, आणि त्या विचारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्त्रियांकडे बघण्याचा समाज व्यवस्थेचा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा दृष्टिकोन होता. मग मध्ययुगीन कालखंड असेल, मग आपण जेव्हा भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास अभ्यासतो, मग आपण इथं बघा, आपण प्रत्येक वेळेस म्हणतो बघा, वैदिक कालखंड, वैदिक काळ आहे, उत्तर वैदिक काळ आहे, इथं उत्तर वैदिक काळ आहे, नंतर मध्ययुगीन आहे, आणि आधुनिक आहे. इथं मला मुद्दा मला हा सांगायचा आहे की आम्ही जेव्हा काही गोष्टी बघतो, मग आम्ही प्रत्येक वेळेस काय म्हणतो की आमच्या प्राचीन परंपरेमध्ये स्त्रियांचा दर्जा चांगला होता. मग स्त्रियांच्या दर्जामध्ये बदल कुठे झाला, उत्तर वैदिक कालखंडामध्ये. मग उत्तर वैदिक कालखंडामध्ये मनुस्मृतीची निर्मिती असेल, नंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय बदल झाला, परत स्त्रियांवरती बंधन आले. आणि मग अशा ह्या 3 कालखंडामध्ये, म्हणजे उत्तर वैदिक कालखंड असेल आणि मध्ययुगीन कालखंड असेल,
यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्रियांना दुय्यम दर्जा देण्यात आला आणि मग तिला सगळ्यात महत्वाचं काय, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि अधिकार या तिन्ही घटकापासून वंचित करण्यात आलं. तिन्ही घटक म्हणजे खऱ्या अर्थानं जर तिन्ही घटकापासून वंचित केलं नाही, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा, याचा अर्थ काय, तिन्ही घटक जर ते व्यक्तीला नसेल तर व्यक्ती म्हणून तो जीवन जगू शकत नाही. तिथं सगळ्यात महत्वाचं काय होतंय, इथं तो गुलाम होतो. काय आहे, गुलाम. गुलाम कोणाचा आहे होतो, त्या व्यवस्थेचा. आणि मग व्यवस्था कशावरती चाललेली आहे, ही व्यवस्था धर्माच्या आधारावरती. त्या व्यवस्थेला काय याचा आधार आहे, धर्माचा आधार आहे. आणि मग स्त्रियांना दुय्यम स्थान काय आहे, मग धर्मामध्ये स्त्रियांच्या संदर्भात वेगवेगळी बंधनं लादण्यात आली आणि त्या बंधनाचा परिणाम असा झाला की नंतर स्त्री जी आहे, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त तिचं काही अस्तित्वच राहिलं नाही. आपण पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये, पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये श्रमविभाजन पाहतोय. मग इथं महत्वाचं काय, स्त्रियांना दुय्यम स्थान इथं साहजिकच आलं, चूल आणि मूल. आणि मग चूल आणि मूल आलं म्हणजे इथं महत्वाचं काय, त्या व्यवस्थेनं स्त्रियांना काय केलेलं होतं, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नाकारला. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे, शिक्षणाच्या माध्यमातून काय होतंय, आपण ते नंतरच्या कालखंडामध्ये पाहणारच आहोत. मुद्दामाला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला, चूल आणि मूल तेवढे विश्वट तिचं निर्माण करण्यात आलं. आणि मग स्त्रियांच्या संदर्भामध्ये समाज व्यवस्थेमध्ये, परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये ज्या धारणा तयार झालेल्या होत्या त्या धारणेच्या दृष्टिकोनातून स्त्रियांकडे पाहण्यात आलं. आणि मग आपण इथं बघतो सामाजिक दृष्टिकोनातून ती दासी, गुलाम, कोणाचा, पती, परमेश्वर, त्या दृष्टिकोनातून. मग अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की स्त्रियांची परिस्थिती बघा कधी, पिता आहे, पती आहे आणि पुत्र आहे, ह्या तिघांच्या ती अधीन झाली. अधीन यांच्यावरती तिचं अवलंबित्व आलं. अधीनता म्हणजे काय, तिच्या यांच्यावरती. जन्म झाल्याच्या नंतर पित्याच्या सानिध्यात राहायचं, पिता सांगेल त्या पद्धतीनं तिने वागायचं. पित्याच्या नंतर लग्न झालं, तिनं पतीवरती अवलंबून राहायचं, पती सांगेल त्या पद्धतीनं. या ठिकाणी महत्वाचं काय आहे की तिचं स्व अस्तित्व कुठे आहे, तिला काय वाटतं हा मुद्दा महत्वाचा नाही, तिला अधीनतेच्या माध्यमातून. आणि मग पतीवरती अधीन राहिले. आणि नंतर महत्वाचं काय, म्हातारपणी जर असेल, सगळ्यात महत्वाचे पुत्र. मग इथं सासू आहे आणि सून हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो, सासू सून संघर्ष. आणि मग मुलाच्या हाताकडे, म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत वडिलांच्या हाताकडे पाहायचं, लग्न झाल्याच्या नंतर पतीच्या हाताकडे पाहायचं, आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय, पुत्राच्या हाताकडे पाहायचं. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून जी आहे, आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचं काय, ती स्वावलंबी नव्हती, ती काय परावलंबी होती. कोणावरती, पिता, पती आणि पुत्र ह्या याच्यावरती. त्या दृष्टिकोनातून तिचा सामाजिक दर्जा ठरलेला होता. आणि मग स्त्रियांच्या संदर्भात प्राचीन कालखंडापासून मग तुम्हाला माहिती आहे इथं बालविवाहाची प्रथा होती, बालविवाह आहे, बालविवाहाचा प्रश्न आहे, विधवांचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाह. आणि मग या ठिकाणी आम्हाला काय, सगळ्याच ठिकाणी सुधारकांचं कार्य पाहायला मिळतं. थोडक्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून लिंगावर आधारित ती स्त्री म्हणून तिला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि अधिकार नाकारण्यात आले. सत्तेपासून तर ती वंचितच होती, निर्णय प्रक्रियेमध्ये तिला सहभागच नव्हता. आज ही परिस्थिती बदलली का, त्यावरती आपण चर्चा करूया नंतरच्या लेक्चरमध्ये. आज काही परिस्थिती बदललेली नाही, शिक्षण आलं, या सगळ्या गोष्टी. इथं महत्वाचं काय की सामाजिक दृष्टिकोनातून तिचा दर्जा दुय्यम होता पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये. आणि मग अशा पद्धतीनं श्रम विभाजनाचा अर्थ काय होतो, चूल आणि मूल. आणि तिचं कार्य जे आहे हे सेवा कार्य, आणि तिची ही जबाबदारी आहे, तिची काय, ही सगळ्यात महत्वाची तिची जबाबदारी आहे, तिचं कर्तव्य आहे, आणि याच्या आधारे महत्वाचा तिचा दुय्यम दर्जा. अशा पद्धतीनं सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर लिंगावर आधारित श्रम विभाजन जे होतं तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं. आता मुद्दा महत्वाचा असा आहे की जो दुसरा मुद्दा आहे स्त्रियांच्या संदर्भामध्ये महत्वाचं काय, आर्थिक क्षेत्र. म्हणजे इथं काय होतं, सामाजिक विषमता, सामाजिक विषमता, स्त्री पुरुष समानता नव्हती. हे तत्व लक्षात ठेवा.
सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक विषमता होती. मग दुसरा जो मुद्दा आहे स्त्रियांच्या संदर्भात म्हणजे पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये श्रमविभाजन कसं होतं. मग आर्थिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र, हे आर्थिक क्षेत्र आहे. आता सगळा प्रश्न काय आहे, कार्ल मार्क्स जेव्हा आपण अभ्यासतो तर तो काय म्हणतो की अर्थव्यवस्था जी आहे तर ती माणसाचं अस्तित्व ठरवते. कार्ल मार्क्स कुटुंब व्यवस्थेच्या अनुषंगाने इथं सुद्धा अर्थव्यवस्था म्हणलं की इथं काय आहे, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता होती, तिथं आर्थिक विषमता होती. आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्थिक विषमता होती. मग कशी विषमता होती. मग इथं संयुक्त कुटुंब पद्धती, एका 4-5 भाऊ एकत्र राहायचे आणि मग सगळ्यात महत्वाचं शेतीवरती सगळ्यालाच राहावं लागायचं. पण आर्थिक नाडे काय, उत्पादन बघा, उत्पादन आणि वितरण, इथं मग मालकी कोणाची आहे, पुरुषांची. मी प्रत्येक वेळेस सांगतो की मालकी हक्क कोणाचा आहे, आर्थिक दृष्टिकोनातून आर्थिक सगळ्या नाड्या ज्या आहे पुरुषांच्या हातात राहायच्या. कारण पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबाचा प्रमुख हा पुरुषच असायचा. वारसा हक्काच्या परंपरेनं पुरुषांच्याच नावावरती, आणि मग इथं महत्वाचं पुरुषांच्या नावानं कुटुंब चालवलं जायचं. इथं स्त्रियांना महत्वाचं काय, दुय्यम दर्जाचं घरचं काम. इथं महत्वाचं घरचं काम, घरचे कार्य, चूल आणि मूल, एवढंच कार्य तिचं गृहीत धरल्या जायचं स्त्रियांचं. आणि मग शेतामध्ये चूल आणि मूल सांभाळायचं आणि त्याच्यानंतर शेतामध्ये सुद्धा काम करायचं. म्हणजे कपाशी लावणारी ती आहे, काय कपाशी लावणारी ती आहे, त्या कपाशीला तुम्हाला सांगतो निंदणारी ती आहे, सगळ्या गोष्टी ती आहे. आणि कापूस काढल्याच्या नंतर तो मार्केटमध्ये कोण नेतोय, पुरुष नेतोय. त्याचे पैसे कोण घेतोय, पुरुष घेतोय. आणि तो पैसे खर्च करण्याचा अधिकार पुरुषांना होता, स्त्रियांना नव्हता. आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला विषमता पाहायला मिळते. आणि मग स्त्रियांना चूल आणि म्हणजे मग इथं महत्वाचं काय, इथं जी स्त्री चूल आणि मूल आणि शेतामध्ये काम करते, इथं महत्वाचा इथं एक मुद्दा लक्षात येतो की स्त्रियांच्या संदर्भात श्रमविभाजनाचा अर्थ काय होतो. इथं स्त्रियांच्या श्रमाला मूल्य नव्हते. काय होतं स्त्रियांच्या श्रमाला मूल्य, कारण स्त्रिया ज्या काम करतात त्याचं मूल्य मिळत नव्हतं. म्हणजे जी स्त्री सकाळी 5 वाजेपासून उठते ग्रामीण भागामध्ये, मी अगोदरच्या लेक्चरमध्ये त्याच्यावर सविस्तर सांगितलेलं आहे, सकाळी 5 वाजून उठते, 5 वाजेपासून कामाला लागते ती स्त्री, काय आहे संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत कंटिन्यू कामामध्ये असते. सकाळी 5 ते संध्याकाळचे 9 एवढ्या कालखंडामध्ये ती काम करते. आणि ती काम केल्या एवढं तिचं रेग्युलरचं काम चालू आहे, त्याच्या श्रमाला किंमत नाही. आज आधुनिक समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला आपण आधुनिक समाजामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं, स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य जर विचार केला, दोघं जण नवरा बायको, स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य आम्ही काय गृहीत धरत नाही. कारण पुरुष काय करतो माहिती आहे का, जो काम करतो बाहेर कुठं काम करत, त्याच्या श्रमाला काय मूल्य मिळतं. आणि मग या श्रमाला मूल्य मिळत असल्यामुळं पुरुष काय म्हणतो, घर मी चालवतो. काय म्हणतो तो, घर मी चालवतो. कारण त्याच्या कामाला त्याच्या श्रमाला मूल्य मिळतं. स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य हे जे आहे ग्रहित, स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य हे गृहीत धरल्या जात नाही. पुरुष जेव्हा काम करतो तो म्हणतो घर कुटुंब मी चालवतो आणि माझ्या डोक्यावरती काय टेन्शन आहे हे तुम्हाला कळणार नाही, असं काय कोणाचं म्हणणं आहे, पुरुषांचं म्हणणं आहे. कारण स्त्रियांच्या श्रमाला मूल्य नाही. जी सकाळी आता बघा तुम्ही स्त्रियांच्या श्रमाला मूल्य बघा, पुरुष 8 घंटे बाहेर काम करतो, 8 घंट्याची ड्युटी करतो. तर 8 घंट्याची ड्युटी करत असताना आपण गृहीत धरा त्याला 20,000 रुपये महिना मिळतोय, तो 8 घंटे ड्युटी करतो. पण तो ड्युटीला जात असताना बघा, आता त्याच्या ड्युटीला जाणं, त्याच्या ड्युटीला जाणं, त्याची पूर्वतयारी करणं, म्हणजे पतीची पूर्वतयारी बघा स्त्रियांचं, पतीची पूर्वतयारी, मुलांची पूर्वतयारी. कारण मुलं कुठे चाललेत, शाळेला चाललेत, हे शाळेत चाललेत, हे कामावर चालले. बघा तुम्ही आता गणित बघा, ह्या दोघांच्याही पूर्वतयारीच्या अनुषंगाने स्त्रियांना जे आहे बघा
यांच्या दोघांची पूर्वतयारी केल्याशिवाय हाही नमुना कामाला जाऊ शकत नाही आणि मुलंही शाळेत जाऊ शकत नाही. म्हणजे मुलांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास इथं महत्वाचं काय असेल, इथंही स्त्रियांची भूमिका खूप महत्वाची आहे. आम्ही कधी ह्या गोष्टीला गृहीत धरतच नाही. म्हणजे पतीला जर कामाला जायचं असेल, जॉबला जायचं असेल, ती सकाळी बरोबर 5ला उठणार. 5 पासून तिचे बघा, आता तुम्ही बी आधुनिक समाज व्यवस्थेचं तुम्हाला मी गणित सांगतो, ती सकाळी 5ला उठणार. सकाळी 5ला उठलं, कारण मुलं जर तिला 2 असेल किंवा 3 असेल तर तिला सकाळी उठल्याबरोबर पहिला डबा करावा लागतो. लहान लहान मुलं असले त्याचं संगोपन करण्यात तिच्यावर जबाबदारी आहे. पण मुलं जर शाळेत जात असेल तिला सकाळी लवकर उठावं लागतं. यांची तयारी करून यांच्या दोघं 2 जण असेल तर दोघांचे, मुलगा आणि मुलगी असेल किंवा 2 लेकरं असेल तिला, त्यांची डब्याची तयारी करावी लागते. त्यांना डब्याची तयारी करत असताना फक्त डब्याची तयारी नाही, त्यांचा ड्रेस आहे, सगळ्या कामं किती तुम्ही विचार करा, त्याची गिनती तुम्ही करू शकणार नाही. आणि मग त्यांची तयारी करून त्यांना शाळेत पाठवा. ते मुलं सकाळी 7 वाजता शाळेत गेले, हा जो नमुना आहे पती नावाचा, हा 9-9:30ला घराच्या बाहेर पडतो. याचा डब्बा तयार करून दिलं, याला व्यवस्थित जेवू घालणं, यांचाही डब्बा आहे, यांचाही डब्बा आहे. हे दोघं जण मुलं शाळेत गेलेले आहे, पती राजा आपले कामावर गेलेले आहे, डबा लागतो. जेवणामध्ये काही खाली उतर पाठीमागं झालं, त्यांना परत त्याच्यात राग येतो आणि मग त्याला वाटतंय हिला याच्याशिवाय तरी काय काम आहे. आता कामाचे तासच मोजूया. सकाळी 5ला उठलेली आहे, 5ला उठलं, 5, 6 बघा, 5, 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत जे आहे 9, 5 ते 9 मोजा तास. 5 झाले की 6, 7, 8, 9, इथं 4 तास झाले. बघा तुम्ही, 9 वाजता पतिराज कामाला गेलेले आहेत, मुलं शाळेत गेलेले याचे 4 तास झालेले आहे. 4 तासाच्या नंतर तुम्हाला सांगतो, हे गेल्याच्या नंतर कपडे धुणं जाणं, सगळ्या गोष्टी करणं, आणि मग त्या 9च्या नंतर जे आहे 12 वाजेपर्यंत जे आहे घरातली तर भांडी कुंडी सगळे कामं तिला करावे लागतात. आणि सगळे कामं झाल्याच्या नंतर ती जेवण करते बघा 12 वाजता. म्हणजे इथं 5 ते 12, म्हणजे 5 ते 12चा विचार करतो. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, इथंच तुमचे किती हो राहिलेत 12 वाजेपर्यंत म्हणलं तर 7 तास. मोजा तुम्ही. आता मी शहरी भागातलं बोलतो तुम्हाला, ज्या स्त्रिया कुठं जॉबला जात नाही, मी त्यांच्या घरचं काम सांगतोय. 7 तास तिचं काम झाले. 12च्या नंतर ती जेवण करत असेल, काही करत असेल, जॉबला नाही, ती घरीच आहे. पण घरी असणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भात काही लोकांचं म्हणणं असेल की घरी तरी काय काम आहे, काय विशेष एवढं काम आहे. पण ज्या घरी राहून स्त्रिया काम करतात त्यांची कसोटी बघा कशी आहे. म्हणजे 5 ते 12 पर्यंत ती कामात गुंतलेली असते. 12च्या नंतर ती थोडंफार जेवण करणार, जेवण केल्याच्या नंतर ती थोडीफार आराम करेल. असं करा 2 ते 5 तिने आराम केलेला आहे. 5च्या नंतर 2 ते 5 आराम शक्यच नाही, कारण हे सकाळी गेलेले जे नमुने असतात लेकरं, हे 12-1 वाजता परत येतात. पण तेवढ्या वेळेमध्ये ती सगळ्यात महत्वाची 1-1.5 घंटा आराम करते. परत तुम्हाला सांगतो त्या मुलांना परत पाहणं, मग परत त्यांचा नाश्ता आहे, परत जेवण आहे, सगळ्या गोष्टी परत 5-6 वाजतात. 5-6 वाजल्याच्या नंतर परत संध्याकाळचं तिचं जेवणाला सुरुवात होते. मग हे 7 तास आपण मधले तासच नाही पकडायचे. तुम्हाला सांगतो परत संध्याकाळी जर म्हटलं तर 6 ते 9 वाजेपर्यंत, 6, 7, 8, 9, 3 तास. 6 ते 9 पकडू आपण, मधले तास जे आहे तिचे सुट्टीचे, आपण असं करत आरामच करते 7, आणि हे 3 तास जर पकडले 7, 8, 9, 10 तास तिचे इथं झाले. 10 तास ती एकदम कम्प्लिटली कामातच असते. पण तरी घरी राहणाऱ्या ज्या स्त्रियांच्या संदर्भात जे आहे असं बोललं जाते, घरी तर आहेत त्यांना काय काम करणं. मला सांगा, हे महाशय 8 घंटे काम करतात, 8 घंट्याच्या जॉब मध्ये त्याला 20,000 रुपये मिळतात असं गृहीत धरू तुम्ही. बरोबर 8 तासामध्ये जर ही स्त्री इथं 10 तास काम करते, 10 तास काम करते, तर मला सांगा तिच्या श्रमाचं मूल्य किती व्हायला पाहिजे. मग तिच्या श्रमाचं मूल्य तिथं 22,000 आपण गृहीत धरूया. एवढं होतं का नाही. परंतु तिच्या श्रमाचं इथं महत्वाचं काय, तिच्या स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य इथं गृहीत धरलं जात नाही. पुरुषांना वाटतं, पण पुरुषांचं जे घर चालतं त्याच्यामध्ये तेवढंच योगदान जे आहे ते स्त्रियांचं असतं. कसं योगदान आहे, ती 10 घंटे काम करते, तुम्ही 8 घंटे काम करता. तुम्ही म्हणता मी बाहेर काम करतो, माझ्या डोक्यावरती खूप टेन्शन आहे. पण मला सांगा, लेकरं सांभाळत असताना तिच्या डोक्यावरती किती टेन्शन आहे हे तिला विचारा. एक दिवस 2-3 वर्षाचा तुम्हाला मुलगा असेल ना, त्याला सांभाळून पहा. एकच दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याला काय काय लागतं, काय काय नाही लागत हे सगळं करून बघा.
नंतर तुमच्या लक्षात येईल की ती तारावरची कसरत असते. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला स्त्रियांचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, इथं आधुनिक कालखंडामध्ये तुम्हाला हे परिस्थिती पाहायला मिळते. आणि मग ग्रामीण भागामध्ये त्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त जे काय आहे तिथं चूल आणि मूल हे विश्व होतं. आणि शेतीमध्ये सगळ्यात जास्त शेतीत श्रम जे आहे स्त्रियांचे सगळ्यात जास्त होते. पण आर्थिक दृष्टिकोनातून ती पुरुषावरती अवलंबून होती. कारण कोणतंही शेतामधलं धान्य निघल्याच्या नंतर ते मार्केटमध्ये नेणं, ते विकणं, त्याचा पैसा कसा खर्च करायचा, निर्णय प्रक्रिया, आर्थिक निर्णय प्रक्रिया ही पुरुषांच्या हातात होती. लिंगाच्या आधारावरती तर श्रमविभाजन झालेलं होतं. तुझं काम हेच आहे, तू हेच कर. पुरुषांचं काम आहे, पुरुषांनी हे काम करायला पाहिजे. हे तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये होतं. म्हणजे मला हे सांगायचं की आर्थिक क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच पहिलं पतीवरती अवलंबून, पहिले पित्यावरती अवलंबून राहिली, नंतर पतीवरती अवलंबून राहिली, नंतर पुत्रावरती. पुत्र काय कमी आहेत का? आई तिन्ही जगाचा, म्हणजे नाही, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे वाक्य खूप सुंदर बोलतो. आणि मग आईचं महत्व आम्ही कवितेमध्ये कुठेतरी मोटिवेशनल लेक्चर ऐकतो, त्याच्यामध्ये महत्व आलं, मग आपल्याला कळतं आईच्या प्रेमाला थाराच नाही, आईचं प्रेम आहे अथंग सागरासारखं आहे, त्याला असं आहे. खूप सुंदर बोलतो. तर तोच मुलगा जेव्हा पतीच्या भूमिकेत जातो त्याला काय होतं काही कळत नाही. आईला तो सुद्धा दुय्यम समजायला लागतो. काय, आईला सुद्धा तो दुय्यम समजतो. मी प्रत्येक लेक्चरमध्ये माझं एक वाक्य असतं, ज्या मुलाला आई कळाली ना त्याला पत्नी कळते. पण ज्याला आईचं श्रम, आईचा त्याग, आईचं मूल्य ज्या मुलाला कळत नाही त्याला पत्नी कळत नाही. ज्यानं आईची म्हणजे आईची इज्जत केली, आईचा मान सन्मान ठेवला, आईच्या शब्दाला किंमत दिली, आईचं महत्व ज्यानं जाणलं त्याला पत्नी कळते. ज्याला आईचं महत्व कळलं नाही त्याला शेवटपर्यंत पत्नी कळत नाही, त्याला मरेपर्यंत फडफड त्याच्या आयुष्यामध्ये असते. त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणत असतोय, काही करू नका, तुमच्या आईकडे बघा, फक्त तिचा त्याग बघा. सर्वस्व तिनं ते कुटुंबाला दान केलेलं असते, सर्वस्व. तिला काहीच अपेक्षा नसतात. तरी पण महत्वाचं काय, वडलं तिचं म्हणजे तिचं बालपण कसं गेलं, वडिलाच्या अधिकाराखाली गेलं. तारुण्य कुठे गेलं, पतीच्या अधिकाराखाली गेलं, तिथेही ती गुलामच होती. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही पुत्र म्हणून जिनं तुम्हाला जन्म दिलेला आहे तिची किंमत तुम्ही काय करता? खरंच करतो का आम्ही तिची किंमत? कारण आम्ही जे आता वाढलेलो आहे, आम्ही जे बोलतोय, याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ती आई आहे. मी प्रत्येक मुलाला म्हणत असतो की तुमची सुंदर वकील जर कोणी असेल तुमची आई आहे. तुमच्या आईसारखं तुमचं सुंदर वकिलत्व कोणीच केलेलं नाही. कारण तुमच्या वडिलाकडे कोणत्याही तुमच्या मागण्या असेल त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम तुमच्या आईनं केलेलं आहे. कारण तुमची वकिली करत तिनं तुमची बाजू वडिला पुढे मांडलेली आहे. पण आता तुम्ही आईची किंमत करता का? नवीन मूल्य आली, नवीन मूल्यामध्ये तिचं म्हातारपण असते, मग तिला सुनाच्या हाताकडे पाहावं लागतंय. लेखही लक्ष द्यायला तयार नाहीये. आणि मी प्रत्येक वेळेस म्हणतो की स्त्रियांच्या संदर्भात सासू आणि सून हे जे नातं आहे ना, हे आई आणि मुलगी या भूमिकेत जाऊ शकत नाही. कारण परंपरेने चालत आलेलं आहे. सासू म्हटलं की मग ती त्रास देणार, सून म्हटलं की ती त्रास सहन करणार. आणि मग जी आता सून आहे ती काही दिवसानंतर सासू होणार. मग ती त्याच्या सुनाला म्हणणार, माझ्या काळात मी काय सहन केलं मला माहित, तुला काय सांगावं, आता तुझ्यासाठी तर सगळं फ्री आहे. पिढी दर पिढी त्यामध्ये बदल आलेला आहे. फक्त मुद्दा महत्वाचा, आमच्या मानसिकतेत बदल होत नाही. स्त्रियांकडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोन तो बदलत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून विषमता होती, आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा श्रम विभाजन जे आहे, स्त्रिया काम भरपूर करायच्या पण तिच्या श्रमाला किंमत नव्हती. त्यामुळे तिथं महत्वाचं काय, आर्थिक ज्याला म्हणतात, आर्थिक म्हणजे आर्थिक निर्णय जे आहे, आर्थिक दृष्टिकोनातून जे निर्णय आहे हे पुरुषांच्याच हातात राहायचे. शेतीमध्ये सगळ्यात जास्त स्त्रिया काम करायच्या. त्याच्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे राजकीय मग सत्ता ज्याला म्हणतात, निर्णय प्रक्रिया. निर्णय प्रक्रिया का राजकीय क्षेत्र, प्राचीन कालखंडामध्ये काय आहे, निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्वाचा जर विचार केला, आताही बदल झाला तुम्हाला असं वाटतंय का? नाही, बदल काहीच झाला नाही. निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांना सहभाग करून घेतल्याच जात नव्हतं. कारण आमचं ते म्हणणंच आहे, तिला काय कळतं. लय सुंदर आहे,
निर्णय प्रक्रियेमध्ये तिला त्या कालखंडातही म्हणजे पुरुष प्रधान म्हणजे ते काय आहे, इथं पुरुष प्रधानता आहे. घरातले सगळे निर्णय, आर्थिक निर्णय असेल, कोणतेही निर्णय असू द्या, विवाहाचे निर्णय असू द्या, सगळे पुरुषांनी घ्यायचे. आणि मग इथं सत्ता कोणाच्या हातात आहे? सत्ता पुरुषांच्या हातात आहे. का पुरुषांच्या हातात आहे? सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा. इथं निर्णय प्रक्रियेमध्ये पुरुषांचा सहभाग स्त्रियांना गृहीतच धरल्या जात नव्हतं. आजही त्या शब्दामध्ये बदल झाला नाही. काय कळतं तिला? पण तिला जे कळतं राजा हो, जगात दुसरं कोणालाच कळत नाही. तुमचं कुटुंब जे टिकलेलं आहे ना, तिच्या त्यागावर, तिच्या श्रमावर टिकलेलं आहे. तरी आम्ही तिची किंमत करायला आजही तयार नाही. आजही म्हातारे आई वडील असेल तर डायरेक्ट तुम्ही म्हणता त्यांना काय कळतंय, काय करावं लागतं आम्हाला, तर असं तुम्ही डायरेक्ट बोलता. किती डोक्याला टेन्शन आहे. आता तरी तुम्हाला काय म्हणजे हम दो हमारे दो एवढंच आहे. अहो तुम्ही जर अगोदरच्या कालखंडात 4-4, 5-5 लेकरं सांभाळायचे आहे ना, आणि त्या 4-4 मुलांचं नियोजन करत असताना, आर्थिक दृष्टिकोनातून नियोजन करत असताना तुम्हाला किती संकटातून शिकवलंय. हे सगळ्या गोष्टीचं नियोजन आणि सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे मार्ग दाखवण्याचं काम त्यांनी केलं. तुम्हाला एकच मुलगा असेल, एकच मुलगी असेल, तुम्ही डायरेक्ट म्हणता किती टेन्शन आहे, त्यांना काय माहित. तेही त्या भूमिकेमधून आलेले आहेत. पण त्यांनी तुमच्या आयुष्याचं स्वप्न पाहिलं. तुम्हाला सक्षम करण्यासाठी महत्वाचं काय, मी प्रत्येक वेळेस सांगतो की आई वडिलांनी तुमच्यासाठी स्वप्न पाहिलेलं असतं. आज आम्ही त्यांची किंमत करतो का? म्हातारे आई वडील असेल, नाही आमच्याकडे किंमत, आम्ही त्याला नाही ऍडजस्ट करू शकत, नाही करत ऍडजस्ट. मुलगा असेल, मग काही मुलं चांगले आहेत, मग त्याची तारावरची कसरत आहे. कशी तारावरची कसरत आहे? त्याची गंज इच्छा आहे वडिलाला, आई वडिलाला सांभाळायची. बायको नको म्हणती, कारण ती काय कशामध्ये आलेली आहे? विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये. मग तिला वाटतं माझा नवरा, माझे मुलं आणि मग माझ्या आई वडिलाकडचे नातेवाईक, एवढ्यामध्येच तो गुंतलेला पाहिजे. आणि मग आई वडील सांभाळायचं म्हटलं, मग त्यांच्या संपत्तीची वाटणीचा विचार करते. सांगा मग, तुमच्या वडिलांनी, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला हे दिलं का? संपत्तीतला इतका वाटा दिला का? संपत्ती कमवली का? जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा ती आपल्याकडे आली नाही, आणि मग आता म्हातारपणी कशाला यायला लागलेत आपल्याला, आपण का सांभाळायचं? मोठा तसा म्हणतो, लहानाची तशी परिस्थिती. लहाना तसा म्हणतो, मोठा तसा म्हणतो, मग आई वडिलांनी राहायचं कुठं? तुमच्यासाठी आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला, शेवटच्या टप्प्याला त्यांचा संघर्ष चालू, आणि मग परत म्हातारपणामध्ये त्यांना परत त्या सुनाकडं आणि त्या मुलाकडे परत हात पसरावे लागतात. जे स्वाभिमानाने कुटुंब समाजामध्ये जगलेले असतात, त्यांच्या शेवटच्या टप्प्याला ते अशा पद्धतीने जीवन जगतात. आणि वास्तविकता आहे, ज्यात काही बदल होत नाही. आम्ही शिकलो, आधुनिकता आले. मग आधुनिक शिक्षण जर तुम्हाला मिळालं असेल, मग ते माणुसकी नाकारतंय का? माणुसकी नाकारते का ते? माणसाला माणूस म्हणून तुम्ही स्वीकारायला तयार नाहीत, स्त्रियांना स्त्री म्हणून तुम्ही स्वीकारायला तयार नाहीत. तिचा आत्मसन्मान, इथं शब्द काय? आत्मसन्मान. इथं आत्मसन्मान, तुम्ही त्यांच्या आत्मसन्मानाचा खून करू नका. इथं महत्वाचं काय? खून केला जातो. स्त्रियांच्याही आत्मसन्मानाचा खून केला जातोय. आणि जे म्हातारे वृद्ध आई वडील असतात त्यांच्याही आत्मसन्मान, त्यांना सुद्धा आत्मसन्मान आहे. स्त्रियांना तर आत्मसन्मान गृहीत धरल्याच जात नाही. कुटुंबातले सगळे निर्णय काय आहे? पुरुष घेतो. आणि पुरुष निर्णय घेत असताना महत्वाचं काय? पत्नी म्हणून तिचा सुद्धा आत्मसन्मान जो आहे, आत्मसन्मान हे राखणं त्याची जबाबदारी आहे. पण तो म्हणतो तिला मी सांभाळतो. मी तिला सांभाळतो म्हणजे नेमका तिला मी सांभाळतो, आणि सगळ्यात महत्वाचं काय? घर मी चालवतो. कारण मी 8 घंटे बाहेर काम करतो, पण ती घरात 10 घंटे काम करते. तुझ्या घराला घर पण तिनं तिच्यामुळे आलेलं आहे, आम्ही ते विसरतो. तिचा आत्मसन्मान करत नाही. वेळोवेळी मग महत्वाचं काय? तिचा आत्मसन्मानाचा खून कसा करता? 4 पाहुण्यामध्ये तिचा अपमान करणं, तिला अपमानजनक बोलणं, तिचा आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल आम्ही असं बघतो. बाहेर तुम्हाला काय टेन्शन आहे, ते घरी आल्यानंतर तुम्ही पतीच्या भूमिकेत असायला पाहिजे. ती भूमिका आम्ही, ती घरचं बाहेरचं टेन्शन तुम्ही घरी येता, आणि घरी आल्याच्या नंतर, आणि इथं महत्वाचं काय? तिचा आत्मसन्मान राखला जात नाही. आणि दुसरी एक महत्वाची काय गोष्ट असेल, कुटुंबातले सगळे निर्णय राजकीय दृष्टिकोनातून, गावामध्ये जात पंचायत होत्या, तिथं पुरुष असायचे, स्त्रियांचा प्रश्नच येत नव्हता. आणि मग सामाजिक दृष्टिकोनातून जर घटस्फोटाचा त्यांना अधिकार नव्हता.
संपत्तीचा त्यांचा वारसा हक्क, संपत्तीचा स्त्रियांना अधिकार नव्हता. पहिलं पित्यावरती अवलंबून, नंतर पतीवरती आणि नंतर पुत्रावरती. तिन्ही ठिकाणी कोणाच्या तरी ती अधीन आहे. काय, ती स्त्री म्हणून तिच्याकडे पाहायला जाते. आणि मग स्त्री म्हटलं इथं महत्वाचं काय, आम्हाला गुलाम वाटते. काय वाटते? गुलाम वाटते. आणि मग गुलामाला काय आहे इथं, गुलामाला महत्वाचं काय आहे? गुलाम म्हटलं, तिला गुलाम करायचं धरलं. विचार स्वातंत्र्य नाही, तिला निर्णय नाही, तिच्या भावना, तिला काय अपेक्षा आहे, अपेक्षा याचा कधी विचार केला जात नाही. तीही एक व्यक्ती आहे, तिलाही जगण्याचा अधिकार आहे. तिनेही जीवनाच्या संदर्भात काहीतरी स्वप्न पाहिलेले असतात ना तिने स्वप्न. आणि प्रत्येक जी स्त्री आहे, प्रत्येक जी पत्नी आहे, तर ती पतीमध्ये तिचे वडील शोधतात. माझ्या आई वडील जगत असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईला कसं सांभाळलं, माझ्या आईचा कसा मान सन्मान ठेवला. मग तिला असं वाटतंय की माझ्या आईला जसं माझ्या वडिलांनी सांभाळलं सकारात्मक दृष्टिकोनातून, तसं माझ्या पतीनं माझ्यासोबत, तिनं ते स्वप्न पाहिलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही पत्नीला समजून घेत नाही, त्यावेळेस काय आहे, तिच्या स्वप्नांचा तुम्ही इथं खून करता. इथं काय आहे? स्वप्नांचा खून. तिला काय वाटतंय, तिच्या काय इच्छा आहे, म्हणजे तिच्या इच्छा असेल, आकांक्षा असतील, आकांक्षा ह्या ज्या आहे याचा आम्ही कधीच विचार करत नाही. आणि मग आम्ही स्त्रियांना काय बघतोय, स्त्रियांना उपभोगाची वस्तू, मग गुलाम जेव्हा बघतोय, तो गुलामाचे काय आहे, गुलाम म्हटलं की तिच्या तिच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं तुम्हाला एवढी जबाबदारी वाटते. आणि मग तिला अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा काय आहे, तुमचं म्हणणं असं की अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा एवढ्या गोष्टी तिला मिळाल्या, मग तिला अजून काय पाहिजे. म्हणजे इथं महत्वाचं काय, अन्न वस्त्र, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण, ह्या ज्या आहेत. शिक्षण तर आम्ही आजही ते नाकारायला तयार आहे, तिच्या देत नाही. तुमचं म्हणणं आहे एवढ्या गोष्टी केल्या, संपला विषय. मला सांगा, अन्न, वस्त्र, पाणी, निवार हे कोणाचं होतं? ह्या प्राण्यांच्या गरजा आहे. ते प्राणी आहे. मग ती प्राणी आहे का? तिला तुम्ही जनावर समजता का? तिच्या इच्छा, आकांक्षा, निर्णय, आत्मसन्मान ज्याला म्हणतो मी, आत्मसन्मान, आत्मभान आहे का नाही तिला? म्हणजे तिला विचार नाहीत का? तिला बी विचार आहे ना हो, तिच्याही अपेक्षा आहेत ना, तिचे स्वप्न आहेत ना. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, पती पत्नी यांच्यामध्ये महत्वाचा काय, संवाद असणं गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही. पतीच्या स्वप्नासोबत तिचे स्वप्न जोडलेले असतात. पतीच्या संघर्षामध्ये ती कधी उभं राहायला तयार आहे. पतीच्या संघर्षामध्ये ती पाठीमागच आहे. तुमच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी तिने स्वीकारलेली आहे. कुटुंबामध्ये काय लागतं, तुम्ही थोडे पैसे नेऊन दिले, ते कुटुंब बरोबर आर्थिक दृष्टिकोनातून ती खूप सुंदर नियोजन करते, तुमचं कुटुंब चालवते. मग ती जर एवढा त्याग देत असेल तर मग तिची किंमत काय आहे? मग इथं महत्वाचं काय, तिची किंमत काय आहे? शून्य आहे. सगळेच पती असं वागत नाही. मी काय म्हणतो, सगळेच तसे वागत नाही. ज्याला सामाजिक समता कळाली, समता जे तत्व कळालं, तो आपल्या पत्नी सोबत मैत्रीचे नाते जपण्याचा प्रयत्न करतो. जिथं मैत्रीचं नातं आहे तिथं खऱ्या अर्थानं प्रेम आहे. आणि जर तुम्हाला जर गुलाम पाहिजे असेल, गुलाम म्हणून जर ते करत, तुम्हाला सांगतो ते तुमचं बेगडे प्रेम असतं. ती तिच्या पद्धतीनं कर्तव्य म्हणून करायचं म्हणून करते. समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आम्ही हा असा विचार करणं गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानता काय, तिचा आत्मसन्मान जपणं हे पतीचं काम आहे. पुरुषत्व तुमचं तिथं आहे. तिला मारण्यामध्ये, तिचा अपमान करण्यामध्ये, 4 लोकांमध्ये अपमान करण्यामध्ये, तुम्ही घरी आले की ते हिटलर सारखं वर्तन व्हायला नको,
सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या कुटुंबावरती जेव्हा संस्कार करता तर पहिली गोष्ट आईचा सन्मान करा, दुसरी गोष्ट तुमच्या पत्नीचा सन्मान करा. तुम्ही जर ह्या दोन स्त्रिया तुमच्या घरामध्ये ज्या आहे यांचा जर सन्मान करायला लागले, येणाऱ्या पिढीच्या दृष्टिकोनातून जी आहे तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीचाच मान सन्मान मिळेल. तुम्ही म्हणत असाल मी पैसे आणून टाकतो आणि घर मी चालवतो आणि माझ्यासारखं, अंतर्मनातून तुमच्याविषयी प्रेम राहत नाही, अंतर्मनातून तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो. आणि मग तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याची कारण काय आहेत? त्याच कारणच एक मग परत आम्ही असं गृहीत धरतो की पुरुष सत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांकडे काय उपभोगाची वस्तू म्हणून पाहिल्या जाते, उपभोगाची वस्तू प्राणी म्हणून पाहिल्या जाते. तिला सुद्धा भावना आहे, आकांक्षा आहे, विचार आहे, तिचे सुद्धा स्वप्न आहे. तिच्या स्वप्नांचा आम्ही थोडाफार विचार करणार आहे का? आणि मग हे घडतंय का? स्त्रिया पुरुषावरतीच का आधारित आहेत? कारण त्या कोणाच्या तरी अधीन आहे. लग्न झालं, लग्नाच्या अगोदर वडील आहे, नंतर पती आहे, नंतर पुत्र आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तू सक्षम नाहीये. आर्थिक तुम्हाला सांगतो, आर्थिक ती जर समजा आर्थिक सक्षम झाली, तुम्हाला सत्ता तिच्या हातात येतील. निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचा सहभाग वाढतो. आणि मग पितृसत्ताक मातृसत्ताक नाही, समता सत्ताक कुटुंब पद्धती, आधुनिकतेच्या अनुषंगाने समता सत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये तिला सुद्धा मान सन्मान, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी, या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मग सगळ्या गोष्टी जर तिला मिळणार असेल, मग तिला आर्थिक सक्षमता तिच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि मग आर्थिक सक्षम जर तिला बनवायचं असेल तर आम्ही मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून संधी द्यायला पाहिजे, तिला आर्थिक सक्षम करायला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून ती सक्षम होऊ शकते. मुलीला हुंडा देण्याचा विचार करू नका. मुलीला शिक्षण देऊन तिला तिच्या पायावरती कसं उभं करता येईल. मी तर स्त्रियांना सांगतोय, तुम्ही आता ज्या परिस्थितीमध्ये काही भोगतायत ते तुमच्या मुलीच्या वाट्याला जर येऊ द्यायचं नसेल तर मुलीवरती चांगले संस्कार करा, तिला चांगलं शिक्षण द्या. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला, मोठ्या मोठ्या घरच्या मुली ज्या आहे आत्महत्या करतायत. कुटुंब प्रतिष्ठेच्या नावाखाली श्रीमंत घरी मुली गेल्या, मुलींनी आत्महत्या केला, कारण तिला तिचा मान सन्मानच नाही. जी मुलगी आईच्या घरी, वडिलाच्या घरी राणी म्हणून जीवन जगते, ती मुलगी पतीच्या घरी गेल्यानंतर गुलाम बनते. प्रत्येक वडील जे आहे मुलीवरती खूप प्रेम करतो, तिची सुरक्षितता पाहण्याचा प्रयत्न करतोय, तिच्यासाठी तो स्वप्न पाहतोय की माझ्या मुलीला असा मुलगा मिळायला पाहिजे, माझ्या मुलीने असं जीवन जगायला. बघा, वडिलाचं खूप मुलीवरती प्रेम असते, तो तिचं स्वप्न बघतोय की तिला कोणाच्या हाताकडे पाहण्याची गरज नाही. तर माझं म्हणणं असं आहे, कुटुंब प्रतिष्ठेच्या नावाखाली तिथे जाऊ नका, तर मुलींना शिक्षण द्या, तिला आज आर्थिक संरक्षण. आधुनिक युगाच्या दृष्टिकोनातून ती तिच्या पायावर उभा असणं गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. काळाचे पावलं आम्ही ओळखायला पाहिजे, काळासोबत आम्ही चालायला पाहिजे. कुटुंब व्यवस्था जर परिपक्व ठेवायची असेल तर स्त्रियांना शिक्षण देणं गरजेचं आहे. कारण महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की एक स्त्री शिकली 3 कुळाचा उद्धार करते. स्त्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुधारकांनी एवढं मोठं काम केलं नाही. दलित आणि स्त्रियांच्या संदर्भात काम करत असताना महत्वाचं काय, ती सक्षम होणं गरजेचं आहे. मग लिंगाच्या आधारावरती जर विचार केला तुम्ही, स्त्री आणि पुरुष तुम्हाला सामाजिक विषमता पाहायला मिळते, आर्थिक विषमता पाहायला मिळते, राजकीय विषमता पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर महत्वाचं काय असेल, कौटुंबिक अयोग्यता आहे, त्यानंतर तुम्हाला धार्मिक विषमताही पाहायला मिळते ना. काय आहे लिंगाच्या आधारावर? धार्मिक विषमता पाहायला मिळते. इथं काय आहे, ती अर्धांगिणी, सहचारिणी. आणि पती काय आहे, पती परमेश्वर, पतीच परमेश्वर आहे. आणि पत्नी कोण आहे? मग पती परमेश्वर आहे आणि ती त्याची गुलाम आहे. बरोबर आहे का नाही? फक्त तिला महत्वाचं काय, शक्ती. शक्ती म्हणजे दुर्गा असं म्हणणार आम्ही. त्यानंतर लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय आहे? लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे पैसा, आर्थिक दृष्टिकोनातून. त्यानंतर महत्वाचं बघा, स्त्रियांना तुम्ही बघा, शक्ती दुर्गा आहे, ती लक्ष्मी आहे, ती सरस्वती आहे. म्हणजे शिक्षण म्हणलं सरस्वती,
आणि मग तिला शिक्षण नाकारलंय. तिचं दुर्गा म्हटलं, तिला दुर्गा तर कधी होऊ देत नाही. लक्ष्मी तिच्या आयुष्यात कधी येत नाही. काय येत नाही? आर्थिक विषमता तर आहेच आहे. धार्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो की शंकराचार्याच्या ज्या पदव्या आहेत तुम्हाला सगळे पुरुषच पाहायला मिळतील. काही विधी अशा आहे स्त्रियांना ते विधी नाकारलेले आहे. आजही स्त्रियांना काही मंदिरामध्ये प्रवेश नाहीये. का प्रवेश नाही हो? कारण तिला आजही आम्ही काय आहे, शूद्र गृहीत धरतो. धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा लिंगाच्या आधारावरती बरेचसे अधिकार नाकारलेले आहे. त्यानंतर महत्वाचं काय, तुम्ही तर आणि हे तर सगळ्या धार्मिक दृष्टिकोनातून, कारण स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यावर धर्माचा खूप मोठा आधार आहे. धर्मामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. मुलींना जर शिक्षण दिलं, म्हणजे महात्मा फुलेंनी जेव्हा सुरू केलं शाळा सुरू केल्याच्या नंतर सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना किती त्रास सहन करावा लागला. धर्मभ्रष्ट करतायत, बरोबर आहे का नाही? त्यांच्या संदर्भात तिथं धर्माचे ठेकेदार होते, यांनी मिटिंग भरवल्या, यांना कसं रोखता येईल, हा धर्म भ्रष्ट करायला लागला. कारण धर्माने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. कारण ती शिकली, ती भ्रष्ट होईल, ती प्रेम करेल, तिच्याकडे चारित्र्य राहणार नाही, हे लिहिलेलं आहे. ठराव आहेत तसे. महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये विरोधाच्या दृष्टिकोनातून काही जे धर्म मानदंड लोक त्यांनी ठराव घेतले तसे. मुली जर शिकल्या त्याचा पती मरल, त्याच्या अन्नामध्ये आळ्या, काय काय सांगावं तुम्हाला. आणि मग समाज शिकलेला नव्हता, मग स्त्रियांच्या दृष्टिकोनातून काय, या म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये विषमता होती. लिंगाच्या आधारावरती तिला धर्माच्या आधार, म्हणजे सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, धार्मिक विषमता आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल, मानसिक, ज्याला मानसिक दृष्टिकोन स्त्रियांच्या संदर्भातला तो आजही बदलला नाही. प्राचीन कालखंडामध्ये जो दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनामध्ये बदल झालाय का? काय बदल झालाय का? मानसिक स्त्रियांच्या संदर्भात बघा तुम्ही आता मानसिक दृष्टिकोन. आता मानसिक दृष्टिकोन बघा, आमच्याकडे स्त्रियांच्या संदर्भात संकल्पना म्हणजे संस्कृतीच्या वाहक आहेत ते, आणि मग संस्कृतीचा सगळा ठेका, आणि मग त्यांनी कसा घेतलेला आहे, आणि मग तेच टिकलं. अहो ती टिकली तर समाज व्यवस्था टिकणार आहे, पण तिला जर तुम्ही आजही गुलाम धरत असेल, ग्रेट धरत असेल, शक्य आहे का ते? परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परंपरागत 5000 वर्षापूर्वी तुमच्या डोक्यामध्ये मानसिकतेमध्ये ज्या गोष्टी भरून टाकलेल्या आहेत त्या आजही तुम्ही बदलायला तयार नाही. म्हणजे आजही स्त्रियांकडे काय आहे, निसर्गात स्त्री कशी आहे, सगळ्यात निसर्गात स्त्री कशी आहे, भावनिक आहे. सगळ्यात महत्वाची कशी, भावनिक आहे, प्रेमळ आहे, दयाळू आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग तिच्यामध्ये काय आहे, भावनिकता आहे, प्रेम आहे, निसर्गात आहे. तिचं कारण काय आहे सांगा बरं तुम्ही मला. त्याचं कारणच आहे इथं महत्वाचं, मातृत्व. मातृत्व म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात मातृत्व आहे. मग आम्ही काय म्हणतो की स्त्रियांना सक्षम करायचंय, मग आम्हाला काय करायचंय, तिला नेतृत्व द्या. आणि नंतर 3 नंबरला काय आहे, ती तिचं कर्तृत्व सिद्ध करेल, तिला संधी द्या. हो, ह्याच्यात 3, मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व. इथं महत्वाचं तिच्याकडे मातृत्वाच्या चूल आणि मुलीच्या पलीकडे जाऊन तिला नेतृत्व द्या. नेतृत्व द्या मग तिला संधी द्या. तिला जर संधी दिली तर तुम्हाला सांगतो ती तिचं कर्तृत्व सिद्ध करेल, पण आम्ही तिला संधी द्यायला आजही तयार नाही. मग स्त्रियांचा आमच्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे, मग ती भावनिक आहे, प्रेमळ आहे, दयाळू आहे, तिचं जीवन कसं त्यागावर आहे, तिनंच त्याग करायला पाहिजे, असे शब्द तिच्या पाठीमागे लावलेले आहे. आणि मग तिच्यात हे जर गुण नसेल मग लोक म्हणतात, काय म्हणतात, तिचं वागणं बरोबर नाहीये. मग आर्थिक नाड्या कोणाच्या हातात आहे, आर्थिक नाड्या पुरुषांच्या हातात. मग आर्थिक नाड्या पुरुषांच्या हातात असल्यामुळं काय आहे, पुरुषांनी इथं स्त्रियांवरती काय प्रभाव निर्माण केला. निसर्गात तिच्यामध्ये काय आहे, जैविक दृष्टिकोनातून मातृत्व जे आहे निसर्गात तिच्यावरती आलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने तिच्या शरीराची झीज होत होती. त्यामुळे महत्वाचं काय आहे की ती गुहेमध्ये राहत होती. शिकार करणे वगैरे हे करणे पुरुषांचं काम होतं. आणि मग
किती मुलांना जन्म देते त्या दृष्टिकोनातून तिच्यामध्ये तिच्या शरीराची झीज व्हायची आणि मग सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि मग त्या लहान मुलांचं पालन पोषण करणं आणि मग पालन पोषणाच्या अनुषंगाने सगळ्यात तिच्यामध्ये प्रेमाचा झरा आहे, ती दयाळू आहे, ती भावनिक आहे आणि मग याचा फायदा पुरुषांनी घेतला आणि तिला आपल्या प्रभावाखाली घेतलं आणि तिला हळू उचकून गुलाम आणि मग कोणाला बिगर पैशाचा गुलाम मिळतो. बायकोला लोक गुलामच समजतात. एकदा का लग्न झालं, लग्नही करत असताना महत्वाचं काय, हुंडाही घ्यायचा, हुंड्यासोबत त्याला गुलामी पाहिजे आणि बिगर पगारी गुलाम आहे हा. याला पगारच नाही ह्या गुलामाला. याला फक्त काय आहे, अन्न वस्त्र पाणी निवारा, बस संपला विषय. तुला इतकं सोनं आहे, तुला इतक्या साड्या आहे, तुला गाडीत बसायला आहे, पण बोलू नको, शहाणपणा शिकवू नको. निर्णय तिला काहीच नाही, भावली बनवून टाकतात. तिच्या पंखातलं बळच तुम्ही संपवून टाकता. तिला सुद्धा जगण्याचं, तिला तिच्या पायावर उभं राहून तिला सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही नाकारून टाकतो. स्त्री म्हणजे आम्हाला एकदम गुलाम वाटते, बिगर पैशाचा गुलाम, कामवाली बाई. मी असं म्हणणार नाही, तिला तुम्हाला तसंच गरज धरता. मग त्या भांडे घासणाऱ्या बाईला सुद्धा काय महिना ठरलेला आहे, ती 2 तास काम करते, तुमच्याकडून 5,000 रुपये घेऊन जाते. ती 2 तासाचे 5,000 घेऊन जाते आणि तुम्हाला एक आहे बिनपगारी, याला काय म्हणतात, बिनपगारी नौकर गुलाम तुम्हाला स्त्री मिळालेली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने पाहता. आणि पुरुषांचं जे आहे मग आर्थिक दृष्टिकोनातून ती तुमच्यावरती अवलंबून आहे. मग तिच्यामध्ये भावना आहे, तिच्यामध्ये प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल, तिच्यामध्ये मातृत्व आलं ती नेतृत्वाकडे दुर्लक्ष करते. मग त्या मुलांच्या संगोपनामध्ये तिचं आयुष्य चालतं आणि मग तिचं अस्तित्व ती कुठेतरी मग सगळ्यात महत्वाचं. आणि मग इथं सूर्यावरती प्रभाव, आणि हा प्रभाव तसाच नाही. मग कधी कधी पुरुष काय माहित आहे का, बळाचा वापर. जर एखाद्या स्त्रीने काही प्रतिप्रश्न विचारला, मग तुमचा इगो, तुमच्यातला पुरुष सत्ताक जागा होतो आणि मग तुम्ही बळाचा वापर करता, तिला मारता, एकदम खालच्या लेवलच्या शिव्या द्यायचा, तिचा आत्मसन्मान ठेवत नाही. तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या सोबत ती उभी आहे, तिचा आत्मसन्मान तो ठेवा. तिच्या आत्मसन्मानाचा सुद्धा तुम्ही खून करता. कारण तुम्हाला काय आहे, तुम्हाला बाहेर टेन्शन आहे, तर तुम्हाला मित्र आहे दारू प्यायला, मित्रासोबत दारू पिता, मुली टेन्शन मध्ये आहे आणि तेच दारू पिणारा नवरा घरी येतो आणि तो परत बायकोला टेन्शन देतो. तिनं दिवसभर काम करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, संध्याकाळी आल्यानंतर परत याचं. समाजामध्ये चालतंय, मुलांनाही तिला सांभाळणं आणि महत्वाचं दारुड्या नवऱ्याला सुद्धा सांभाळतात. सगळेच दारू पिणारे नवरे वाईटच असतात अशातला प्रश्न नाही, पण जे आपल्या पत्नीचा मान सन्मान ठेवत नाही, आत्मसन्मान ठेवत नाही, मग ती बायको म्हणते असा मेलेला बरा, बाहेर जाण्याचा डायरेक्ट ऍक्सिडेंट व्हावा. पण नालायक माणसाचा ऍक्सिडेंट बी होत नाही, देव बी म्हणतो नाही तू खालीच राहा. बदल होत नाही. आमच्या मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं मग इथं काय आहे, तिथे तो बळाचा वापर करतो, भीती, बायकोच्या मनात भीती, मुलांच्या मनात भीती. मग त्याला सगळ्यात महत्वाचं हिटलर घरी धरलं जातं. म्हणजे त्यांना घरी प्रेमाच्या दृष्टिकोनातून असं वाटत नाही. लेकरांना असं वाटतं तू बाहेरच राहिलेला बरा. आपुलकी नाही ना, भीतीचं वातावरण घरामध्ये निर्माण केलेलं आहे. बळाचा वापर करता, शब्दांचा वापर करता, नको त्या पद्धतीने तिचा अपमान करता. लिंगाच्या आधारावर स्त्री म्हणून तिच्या जीवनाचा जर विचार केला तुम्ही, तर समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला या अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, अशा परिस्थितीमध्ये तिच्यामध्ये असणारा उत्साह, या सगळ्या गोष्टीत जर विचार केला, तिच्यावर जर तुम्ही दडपण आणत असाल, तिचा आत्मसन्मान ठेवत नसाल, मग सगळ्यात महत्वाचं स्त्रियांमध्ये न्यूनगंड तयार होतो आणि मानसिक आजार, बऱ्याचशा स्त्रियांना मानसिक आजार होतात. तिने स्वप्न पाहिलेलं असते, प्रत्यक्षात ते स्वप्न वास्तविक जीवन, आई वडिलांना दाखवलेलं स्वप्न, आणि मग त्याच्यामध्ये कुठं ताळमेळ बसत नाही. तिकडं भाऊ त्या बहिणीला डोक्यावर घेऊन नाचणारे, तिच्या प्रत्येक शब्दाला किंमत देणारे, पण जर पती चांगला मिळाला नाही, तिला समजून घेणारा मिळाला नाही, तर मग तुम्हाला सांगतो मानसिक आजाराचे लक्षण तिच्यात पाहायला मिळतात. तिच्या चेहऱ्यावरती ते दिसतं, ती तणावात जीवन जगते. प्रश्न असा आहे, नवऱ्याला सोडून जाता येत नाही. का सोडून जाता येत नाही? कारण लेकराकडे ती बघते आणि मग तिच्यामध्ये प्रेम आहे, भावना आहे, दयाळूपणा आहे.
त्या दृष्टिकोनातून तिला असं वाटते की आता पुढचं मरेपर्यंत आयुष्य आपल्याला याच्यासोबतच जगावं लागते. म्हणजे मुलांनाही सांभाळलं आणि जर स्वभावाला चांगला नवरा नसेल त्यांनाही सांभाळणं. जर सर्वांगीण दृष्टिकोनातून जर स्त्रियांचा विचार केला, स्त्री म्हणून जर तिचा विचार केला, तिला सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसिक, धार्मिक, लिंगाच्या आधारावरती सगळ्या ठिकाणी परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये तिचे अधिकार नाकारले होते. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि अधिकार या सगळ्या गोष्टीपासून ती वंचित होती. अशा पद्धतीने जर विचार केला मग त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो, मानसिक आधार होतात आणि या मानसिक आजाराच्या अनुषंगाने तिच्यामध्ये दिसणारं चेहऱ्यावरचं तेज आहे ते तुम्ही संपवून टाकता. 100% तिची ती मानसिकता बनवून घेते की मी आता गुलामच आहे आणि मग मला जगावंच लागणार आहे. आणि मग आमच्याकडे काय लय सुंदर वाक्य आहे, काय भांड्याला भांडं लागणार, नवरा बायकोचे भांडणच होणार. आणि मग आमच्याकडे स्त्रियांच्या संदर्भात चुकीचं बोललं जाते आणि ती किरकिरीच आहे, ती डोक्याला ताणच देते आहे, पुरुष बाहेरून टेन्शन घेऊन येतोय, तिची किरकिरी सुरू होते. पण ते दोघ जण नवरा बायको जीवन जगत असताना ते दोघ जण एकमेकाला ओळखतात. आणि मुलांची भूमिका महत्वाची आहे. वडिलाचं चुकत असेल वडिलाला तुम्ही सांगा, आईचं चुकत असेल आईला तुम्ही सांगा. तुम्ही शिकलेला आहात, मान सन्मान ठेवणं आणि मग तुमच्या पती पत्नीच्या वर्तनाचा परिणाम मुलांवरती होतो. आणि मग मुलांचा जर बाप तसा असेल तर मग मुलीचा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. ती म्हणतात सगळे पुरुष तसेच आहे. आई जर भांडखोर असेल तरीही लहान मुलांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की स्त्रियांचा स्वभाव असाच आहे. आणि मग परत आम्ही म्हणतो की आजकालची पिढी जी आहे खूप बदलली, मान सन्मान ठेवत नाही. अहो, मान सन्मानाची प्रक्रिया तुमच्या घरापासून होती, घरापासून तो संस्कार केला जातो. मग आम्ही पती पत्नी म्हणून घरामध्ये कसं वागतो याचं आम्ही मूल्यमापन कधीच करत नाही. जर आई भांडखोर असेल आणि त्या घरामध्ये मुलगा असेल त्याची मानसिकता बनते की स्त्रिया भांडखोरच असतात. घरामध्ये मुली असेल आणि जर बाप भांडखोर असेल तर मुलींचा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात की पुरुष असे नालायकच असतात. आणि मग त्याच भूमिका घेऊन ती मुलं परत समाज व्यवस्थेमध्ये येतात आणि मग परत त्यांचं लग्न होतं आणि मग त्यांच्या मनावरती बिंबवले ते संस्कार. आणि मग मला सांगा त्यांचं लग्न कसं टिकेल? दोघांनी एकमेकाचा मान सन्मान करायला पाहिजे, दोघांनी एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहे खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या कुटुंबामध्ये असणारे जी मुलं आहेत त्यांच्यावरती बिंबवत असतो. अशा पद्धतीनं जर विचार केला स्त्रियांच्या संदर्भामध्ये तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 2-3 गोष्टींचा विचार केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे म्हणजे एक लक्षात, लिंगावर आधारित श्रमविभाजनच्या पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये लिंगावर आधारित श्रमविभाजन कसं आहे, स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, पुरुष कोणत्या पुरुषसत्ताक मानसिकतेमध्ये लोक कसं जगतात याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. उद्याचं जे लेक्चर आहे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाचं काय असेल की आधुनिक परिवर्तन काय झालं, श्रमविभाजन आणि आधुनिक परिवर्तन. म्हणजे उद्याच्या लेक्चरचा आपला जो महत्वाचा घटक आहे श्रमविभाजन हे झालं आतापर्यंत, पण आधुनिक श्रमविभाजन आणि परिवर्तन. मग आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये श्रमविभाजनामध्ये काय परिवर्तन झालं ते आपण बघणार आहोत आणि ते बघणार आहोत. परिवर्तन कसं झालं, मग स्त्रियांची परिस्थिती आता कशी आहे, काय काय बदलाचे म्हणजे हे जो परिवर्तन आहे परिवर्तनाचे कारक घटक काय आहे ते पाहणार आहोत. कारक घटक कोणते आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे की आपण जे आहे हे कारक घटक पाहिल्याच्या नंतर स्त्री विकासाच्या जे आहे स्त्रियांच्या दर्जामध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या पाहणार आहोत आणि स्त्री विकासात समस्या म्हणजे परिवर्तनाचे श्रमविभाजनाच्या परिवर्तनाचे कारक घटक पाहणार आहोत. त्याच्यानंतर मग आता स्त्रियांच्या दर्जामध्ये काय बदल झालाय ते पाहणार आहोत आणि त्या बदलासोबतच नवीन काय समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या सुद्धा पाहणार आहोत. हे 2-3 घटक उद्याच्या लेक्चरमध्ये झाले की मग आपला हा जो श्रमविभाजनाचा म्हणजे घटक आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तो आपला संपेल. एक लक्षात ठेवा, आपण इथून सुरुवात केली होती आजच्या लेक्चरमध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती काय आहे, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, स्त्रियांचे काय अधिकार आहे आणि यावरती प्रश्न विचारला जातोच. लक्षात ठेवा, इथं काय यावरती प्रश्न विचारल्या जातोच, याच्यामध्ये लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्वाचं, आता सत्ता तिला नव्हती, संपत्तीचा अधिकार नव्हता, प्रतिष्ठा नव्हती, अधिकार नव्हता. हे आता बघितलं आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून तिचा सामाजिक दर्जा दुय्यम होता.
मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये काय आहे, आधुनिकता आली. आणि मग आधुनिक ज्याला म्हणतात आधुनिक समाज, आणि मग ह्या आधुनिक समाजामध्ये तिला सत्तेचं निर्णय प्रक्रियेत ती आली का, तिला संपत्तीचा वाटा मिळाला का, तिला प्रतिष्ठा मिळाली का, तिला अधिकार मिळाले का, हे आपल्याला बघायचं आहे. आणि मग तिचा सामाजिक दर्जामध्ये काय बदल झाला तो बघायचा आहे. आणि मग बदलाबरोबरच महत्वाचं काय, इथं समस्या आहे, नवीन समस्या निर्माण झाल्या. ह्या गोष्टी जर बघितल्या, मग ह्या घटकावरती कसाही प्रश्न विचारला, पितृसत्ताक कुटुंब पद्धती, श्रम विभाजन कसं आहे, लिंग आधारित श्रम विभाजन कसं आहे, कसाही जरी प्रश्न विचारला गेला 100% तुम्हाला उत्तर लिहिता येईल. जो पहिला पेपर आहे, पहिल्या पेपर मधला नातेदारी पद्धती आणि सेकंड पेपर मध्ये आपण हे बघतोय, या दोघांचा विचार करून सर्वांगीण दृष्टिकोनातून जे आहे तर आपण ह्या लेक्चरचा विचार केलेला आहे असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की इथं हे जे आहे इथून सुरुवात केली का नातेदारी पद्धतीपासून, बघा लक्षात ठेवा, इथून आपण सुरुवात केली ती. बघा हे आपण बघितलं, त्यानंतर तुम्हाला सांगतो हे नातेदारीचे प्रकार पाहिले, त्यानंतर आपण बघा सगळ्यात महत्वाचं कुटुंब यावरती सविस्तर चर्चा केली. या कुटुंब व्यवस्थेच्या अनुषंगाने इथं संयुक्त कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब सविस्तर चर्चा केली. विवाहावरती कम्प्लिटली चर्चा केली, सविस्तर चर्चा केली. हिंदू विवाह, मुस्लिम विवाह, सगळ्या दृष्टिकोनातून विवाहाच्या संदर्भात ज्या ज्या घटक आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ते बघितले. मग कुटुंबाचा घरंदाजा विषय पैलू, संयुक्त कुटुंब पद्धती त्याचे वैशिष्ट्य काय याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केली. आणि त्याच्यानंतर जो आपला महत्वाचा घटक होता हा घटक आहे, ह्या घटकाच्या अनुषंगाने यावरती सुद्धा आपण पितृसत्ताक, मातृसत्ताक कुटुंब पद्धती, लिंग आधारित श्रमविभाजन कसं आहे आजच्या लेक्चरमध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि मग परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये ह्या अशा गोष्टी होत्या, आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये याच्यात कसा बदल झाला तेही माझं व्यक्तिगत मत असं आहे की याच्यावरती जर कसाही प्रश्न विचारला, याच्यावर प्रश्न विचारला जातो तर त्या प्रश्नांचं उत्तराची डिझायनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. नंतर आपली बॅच जेव्हा संपत येईल तर त्या वेळेस तुम्हाला सांगतो की मग मी प्रश्न आणि उत्तर या संदर्भात सुद्धा लेक्चर घेणार आहे. मग जर प्रश्न UPSC ला असा विचारलेला आहे, मग ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिल्या गेलं पाहिजे त्याचे डिझायनिंग सुद्धा आपण करणार आहोत. मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही 2026 ची तयारी करत असाल तर ऑनलाईन बॅच घेण्याचा विचार करा. आतापर्यंत आपल्या बॅचमध्ये 120 लेक्चर रेकॉर्ड झालेले आहेत. प्रत्येक लेक्चर आपण असं सविस्तर घेतलेलं आहे. सविस्तर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तरच लिहिल्या गेलं पाहिजे. आणि मग महत्वाचं काय की आपण आपल्या लेक्चरमध्ये मी हस्तलिखित नोट्स देणार आहे, प्रिंटेड नोट्स देणारच आहे. पण मी जे शिकवतो ज्या पद्धतीनं, ज्या मुलांनी बॅच घेतलेली आहे त्यांना मी वर्गामधले जे आहे PPT हा प्रकार मला आवडत नाही, कारण वर्णनात्मक दृष्टिकोनातून लिहायचं म्हणजे PPT मध्ये जमणार नाही. तुमचा ह्या घटकाकडे असा दृष्टिकोनच बनायला पाहिजे. कसाही प्रश्न जर विचारला, 2 मिक्स करून जरी प्रश्न विचारला तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि ते तेव्हाच येऊ शकतं ज्या वेळेस तुमच्या संकल्पना स्पष्ट असू शकतात. तर 2025 ची तयारी करणारे जे आता 26 ला जी परीक्षा आहे, तुमच्या जवळचे कोणी मित्र असतील त्यांना सांगा. समाजशास्त्र जर तुमचं ऑप्शनल असेल तर. आणि नवीन जे मुलं फॉर्म भरतात त्यांनाही सांगा, समाजशास्त्र 300+ केव्हाही तुम्हाला मार्क देणार आहे. मार्गदर्शक उपलब्ध आहे, मटेरियल चांगल्या पद्धतीचं आहे, थोडी मेहनत तुमची, थोडी मेहनत आमची. तर उद्याच्या लेक्चरमध्ये जे राहिलेले 2-3 मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं विश्लेषण करूया आणि थांबूया. थँक्यू, धन्यवाद.